तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही गाडी किती किलोमीटर चालली आहे? 1400 किलोमीटर. नाही बसला ना विश्वास? मला पण विश्वास बसत नव्हता. चांद भाई ना सेकंड हँड कार विकतात, पण हा त्यांचा जुना व्यवसाय. तर आपल्याकडे कुठले 2-3 गाड्या, त्यांना फक्त एक हिंट देऊन ठेवा. माझ्याकडे डॉक्टरांची गाडी आहे, फक्त 28,000 किलोमीटर चालली आहे. हो मित्रांनो, जे लोकांचा गैरसमज आहे ऑटोमॅटिक गाडीमध्ये सीएनजी चालत नाही, तो पूर्णपणे निघून जाईल. गाडी आली आहे चांगली, MH10 पासिंग आहे. हे आपली व्हिडिओ बघूनच आली होती. करकरीत गाडी आहे, फक्त कूलंट बघा तुम्ही. तुमच्या लक्षात येईल 1400 किलोमीटर चाललेली गाडी आहे. आम्ही तुम्हाला ओडोमीटर पण दाखवणार, मग तुम्हाला विश्वास बसेल. कार गॅस सेंटरचं कव्हर टाकलं पण त्याला. चांदभाई, मला तुम्हाला फक्त धन्यवाद सांगायचं आहे, कारण जे आपले प्रेक्षक वर्ग आहे ना, त्यांना मनात वाटत असतो की सीएनजी गाडी ऑटोमॅटिकला सक्सेस होत नाही. इथं लावलेलं गन, आणि इथं तुम्ही बघू शकताय हे सीएनजी फिलिंग चालू झालंय. मित्रांनो बघू शकताय, हे ग्रीन इंडिकेटर चालू झालेत. आपण आता गॅस फिल केल्यावरती हे गाडी आता सीएनजी व्यवस्थित बघा. ही ऑटोमॅटिक गाडी आहे, आणि ऑटोमेटिक गाडीमध्ये चांदभाईंनी सीएनजी फिट केलंय. तो लोगों को लगता है सीएनजी बिठाने से पैसे की बचत होती है, थोड़ा डाउट होता है, तो आप क्या कहना चाहेंगे? नहीं, बहुत पैसे बचत होती है. जस्ट की आपकी अगर फिटिंग अच्छी है, 2 साल में एक बार भी अभी तक कुछ इशू नहीं आया. एवरेज भी मुझे 21-22-23 के आसपास आती है. मी पण युट्यूबला व्हिडिओ बघून आलतो, मला माहिती नव्हतं. मी चांदबाईंनी मला लोकेशन पाठवलं. आता मी गाडीचा एक राऊंड मारून आलो. मला पेट्रोल आणि सीएनजी यातला फरकच समजला नाही, कारण पेट्रोल एवढं पिकअप, पेट्रोल एवढं गाडी पळते आहे, एवढं चांगलं वाटलं की काय बोलूच नका. गाडी आज पेट्रोल 7 रुपये 8 रुपये किलोमीटर गाडी पेट्रोलवर चालते. बरोबर. आणि आपण गाडी बनवली 4 रुपये 4.5 रुपये किलोमीटर चालती गाडी, आणि कमीत कमी 40 ते 50% तुम्हाला पैसे वाचवता येईल तुम्हाला. आता मला वाटतं मी सरांपासून खूप लांब जमलोय, मला सरांच्या जवळ जावं लागेल, कारण त्यांनी आज कामगिरी तशी केली आहे. फक्त 1400 किलोमीटर गाडी चालवण्यात सीएनजी बसवलंय भाईने. तुम्हाला सीएनजी बसवायचं असेल ना, तुम्हाला फक्त एकच नाव लक्षात ठेवायचं आहे. तो नाव बघा, कार गॅस सेंटर. एक धमाका ऑफर तुम्हाला देणार आहे चॅनल तर्फे. तुम्हाला कोणी पण या, चॅनल दाखवा, चांगला डिस्काउंट घ्या, चांगली सर्व्हिस पण घ्या तुम्ही. आवड तुमची, निवड तुमची, गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची बजेट कार डील चॅनलवरती. मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे? एकदम मजेत ना? मजेतच राहायचं, आणि बिलकुल यूज कार घेण्याबद्दल टेन्शन नाही घ्यायचं. नेहमी आपण तुम्हाला यूज कारचे व्हिडिओ दाखवतोय, पण आज आपण एक वेगळा व्हिडिओ दाखवणार आहे. आपण आज आलेलो कार गॅस सेंटर, हे नाव लक्षात ठेवायचं. आणि मला इथं अर्जंटमध्ये यावं लागलं, कारण चांदभाईकडे ही गाडी आली आहे इको MH10 मध्ये, सांगलीवरून आली आहे. मित्रांनो मी आता तुम्हाला किलोमीटर सांगणार आहे, थोडं जवळ येतो, कारण तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही गाडी किती किलोमीटर चालली आहे? 1400 किलोमीटर. नाही बसला ना विश्वास? मला पण विश्वास बसत नव्हता. जेव्हा चांदभाईने मला सांगितलं सर लगेच या, फक्त 1400 किलोमीटर चालली आहे ही गाडी. आपला व्हिडिओ बघूनच सर आलेत 7 सीटर इको मध्ये सीएनजी फिट करण्यासाठी. तर गाडी रेडी झाली आहे, रेडी फॉर डिलिव्हरी आहे. तर या गाडीचे जे ओनर आहेत, इन केस ते आले तर त्यांचा फीडबॅक पण आपण घेणार आहे. आणि मित्रांनो मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये 2 गाड्या आपण कव्हर केलेत. एक रिच गाडी पण आहे, ऑटोमॅटिक डॉक्टरांची गाडी आहे, फक्त 28,000 किलोमीटर चालली आहे. हो मित्रांनो, जे लोकांचा गैरसमज आहे ऑटोमॅटिक गाडीमध्ये सीएनजी चालत नाही, तो पूर्णपणे निघून जाईल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता काय करू, या गाडीमध्ये चांदभाई जे आपले सीएनजी किंग आहेत, मॅजिशियन आहेत, त्यांना मी बोलवतो, आणि आपण थोडक्यात बघूया या गाडीमध्ये सीएनजीचं फिटमेंट कसं झालंय. चांदभाई, आपल्या पब्लिकला सांगा ही गाडी कुठून आली आहे? अजमल भाई, हे गाडी आली आहे चांगली, MH10 पासिंग आहे. हे आपली व्हिडिओ बघूनच आली होती. ते मला सांगितलं की मी व्हिडिओ बघितलंय, आणि जेव्हा गाडी घेतली त्यांनी कस्टमरनी मला फोन केला, चांदभाई मी आज गाडी घेतली, कधी येऊ? मी शनिवार रविवार तो नाही, मी बिझी आहे, तुम्हाला मी मंगळवारी अपॉइंटमेंट देतोय. कस्टमर मंगळवारी सकाळी 11:30 वाजता आपल्याकडे आलाय, आणि फक्त 1450 किलोमीटर चालली गाडी आपल्याकडे. 1450, आणि इको 7 सीटर BS6 गाडी. तर मागच्या आठवड्यात घेतली का गाडी? फक्त आठवडा झाला, आणि घेतल्यानंतर त्यांनी फोन केला मला की चांदभाई मी येऊ शकतो का? मी त्याला स्वतः सांगितलं मला एक आठवडा वेळ द्या, की माझ्याकडे ऑलरेडी बुकिंग गाड्या आहे. त्यामुळे गाडी नाही तर शनिवार रविवार आपल्याकडे गाडी कन्फर्म होती. मी 2 दिवस पुढे घेऊन मंगळवारी त्याला बोलून घेतलं आपल्याकडे, आणि गाडी 11:30 वाजता झाली तो गाडी. मित्रांनो आता गाडी रेडी झाली आहे, भाई आपल्याला दाखवतील यात कसं. तुम्हाला मी दाखवतो आपण कसं फिटिंग केली, काय केली, तुम्हाला सगळं दाखवतो. फिलिंग वाल मी जो कंपनीचेच आहे, हे बसवलं इथं बघा. हे पाईपलाईन बघा कशी घेतली आपण, एकदम पेट्रोल लाईन सारखी. ते केबल टाय सगळे मारून मी जो कंपनीचे प्लेट सगळे लावून दिले आपण त्याला. कुठेही असं की मोकळा ठेवणार नाही, वार आवाज येणार नाही, टच नाही, कुठेही काहीच नाही. कस्टमर आपल्याकडून चांगली उरून आलाय. करकरीत गाडी आहे, फक्त कूलंट बघा तुम्ही.
तुमच्या लक्षात येईल 1400 किलोमीटर चाललेली गाडी आहे. आम्ही तुम्हाला ओडोमीटर पण दाखवणार, मग तुम्हाला विश्वास बसेल. तर व्हिडिओ पुढे बघत राहा. ते पण 1400 कशी झाली आहे ते तिथून तर आले तर 250 किलोमीटर तोच चालून आला. 1200 किलोमीटरची गाडी चालली होती. नक्कीच सर, त्यांना विश्वास बसत नाही. चला आता डायरेक्ट ओडोमीटर दाखवूया. 1450 किलोमीटर चालली फक्त गाडी. मित्रांनो बघितलं का किती कमी चाललेली आहे गाडी. 1413 किलोमीटर. हे बघा, आणि हे CNG चं आणि इथे पेट्रोल प्लस indicator आहे. स्विच कसं करता येईल याच्यात सगळे ऑप्शन आहे तुम्हाला याच्यात. आणि या मागे टाकी दाखवतो तुम्हाला. 7 सीटर इको. हे बघा, आपण कुठेही टाकी सीटला अल्ट्रेशन केलं नाही, काही नाही. आहे ओरिजिनल फिटिंग, कंपनी सेम सीट, कुठेही एक बोल्ड नाही, काही नाही. त्याला सगळं जसं होतं तसंच लावलेलं आहे. 12 किलोची टाकी आहे. कार गॅस सेंटरचं कव्हर टाकलं पण त्याला, आणि पूर्ण नट बोल्ट मेटल टच ना होणार तसं हिशोबाने आपण काम करून दिलं त्याला. परफेक्ट. आणि कस्टमर पण आता 5 मिनिटात मला वाटतं की येतील निगडीवरून, त्यांचं पण फीडबॅक पाहिजे आपण घेऊ शकतो त्यांच्याकडे आपण. नक्की. मित्रांनो, आता या रीड्स गाडी ऑटोमॅटिक गाडी आहे, जे डॉक्टरांची आहे. चांदभाई, मला तुम्हाला फक्त धन्यवाद सांगायचं आहे, कारण जे आपले प्रेक्षक वर्ग आहे ना, त्यांना मनात वाटत असतो की CNG गाडी ऑटोमॅटिकला सक्सेस होत नाही. तर मित्रांनो, हे बघा ओडोमीटर, फक्त 28,000 चाललेली डॉक्टरांची गाडी. यात आपण आता CNG फिलिंग दाखवणार आहे. तर गॅस फिल करतो आपण फुल टँक करणं. आता परत ट्रायल घेऊन आणि आपण पिकअपला चेक करू घेऊ. इथं हे लावलेलं गन, आणि इथं तुम्ही बघू शकताय हे CNG फिलिंग चालू झालंय. आता यात fill झाल्यावर आपण तुम्हाला दाखवूया. तर मित्रांनो, बघू शकता हे ग्रीन इंडिकेटर चालू झालेत. आपण आता गॅस फिल केल्यावरती हे गाडी आता CNG वर आहे. आता चांदभाई या गाडीचा टेस्टिंग करणार आहेत. तर मित्रांनो, व्यवस्थित बघा, ही ऑटोमॅटिक गाडी आहे, आणि ऑटोमॅटिक गाडीमध्ये चांदभाईंनी CNG फिट केलंय. आणि आता आपण याच गाडीमध्ये स्टेशनवरती आलेलो होतो, तर मी स्वतः बसलोय. 0 फिलिंग येते की ते आता CNG वर चालू आहे. सेम पेट्रोल आणि ते चाललंय. आणि सरांनी AC पण ऑन केलंय, आणि AC चालू असून सुद्धा गाडीच्या पिकअप मध्ये काही फरक पडलेला नाही. स्पीड आता बघू शकता, 80. 60च्या वर स्पीडोमीटर वर गाडी चालली आहे विदाऊट जर्क. मी तुमच्या सोबत होतो. मक्खन म्हणतात ना, मक्खन, तशी तुम्ही गाडी बनवली आहे. तर आपल्या मित्रांना काय सांगणार आहे, एवढे कमी चाललेली 28,000 चालली मध्ये डॉक्टरची गाडी. रीड डॉक्टर विजय चौधरी हे डॉक्टरचं नाव आहे. देवरोडचं आहे. हे आपला BSNL ऑफिसचं क्लिनिक आहे. हे डॉक्टरला चांगलं ओळखतो मी. कस्टमरने घेतलं 2 व्हॅल्यू मधून कार. मला चांदबाई होतो का, मला 100% नाही झालं तर पैसे परत देईल तुम्हाला. एक आठवडा वापरायचा. आणि तुम्हाला एक आठवण करून देतो अजमल भाई, आपण एक डिझायर बनवली होती ऑटोमॅटिक, जे नवीन गाडी होती BSC, तो पण ऑटोमॅटिक आपल्या शब्दावर पण कस्टमरने गाडी नवीन घेतली होती. ती गाडी ऑटोमॅटिक घेतणार तर मी CNGच लावणार. असं आहे. आणि अजून एक सांगतो, काल रात्रीच एक गाडी प्राईड मोटर म्हणून गाडी घेतली कस्टमरने, विजय नाव, त्याच्या विंडो बनवली होती. त्यांनी म्हणलं चांदबाई मला बनवायची ऑटोमॅटिक I10. तो गाडी आली की तुम्हाला परत मी कॉल करणार. नक्कीच. तर मित्रांनो, आता मला वाटतंय तुमचा जो गैरसमज आहे ऑटोमॅटिक गाडीमध्ये CNG सक्सेस होत नाही, तो पूर्णपणे निघून गेला असेल. पण तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका CNG फिटमेंटसाठी. तो कार गॅस सेंटर आहे ना, इथंच यावं लागेल, कारण माणूस पाहिजे त्यात, म्हणजे ज्याला नॉलेज आहे. चांगली फिटमेंट नाही झाली ना, मग तुम्ही म्हणणार राव कशाला लावला, असं तुम्हाला फील होईल. तर चांदभाईकडेच या, कासरवाडी नाशिक फाटामध्ये, आणि CNG फिट करा आपल्या ऑटोमॅटिक गाडीमध्ये आणि पैसे बचवायला सुरुवात करा. तर मित्रांनो, आता हे सिंग सर आहेत, ज्यांनी I20 मध्ये 2022 मध्ये CNGचा फिटमेंट केला होता, आणि ते या रोडने आज चालले होते. ते म्हटले चांदभाईंना भेटून पण जाऊ आणि एक ओव्हरऑल चेकिंग पण करू. तर सरांशी माझं बोलणं झालं. ते वाघोली पुण्यामधून औंधवर डेली अपडाऊन करून 50 किलोमीटर जातात. तर सर आपल्याला हिंदीमध्ये फीडबैक देना है। तो सर चांद भाई के यहाँ पे आपने 2022 में सीएनजी किट फिट किया था, तो ओवरऑल 2 साल लगभग हो गए अभी, तो सर की सर्विस के बारे में और फिटमेंट का कैसा आपको ओवरऑल एक्सपीरियंस है? जो पर्सनल एक्सपीरियंस है मेरा, मतलब मैंने तो i20 जब से ली थी एवरेज की बहुत इशू थी, अराउंड 12, 13 और 14 देता था। सो आई थॉट ऑफ जस्ट रिसर्चिंग कि कब मैं सीएनजी वगैरह बैठा सकता हूँ। और जैसे मैंने सीएनजी के बारे में पता किया और मुझे चांद भाई के बारे में पता चला, तो मैंने इनसे फिटिंग करवाई। ओवरऑल आई एम वेरी मच हैप्पी विद द सर्विसेज ही प्रोवाइडेड। 2 साल में एक बार भी अभी तक कुछ इशू नहीं आया। एवरेज भी मुझे 21, 22, 23 के आसपास आती है। और जब भी मैं ऐसे पार हूँ तो कभी भी इनके पास रुकूँ नॉर्मल अपना सेटिंग के लिए या लैपटॉप के सेटिंग वगैरह करते हैं, तो आई एम वेरी मच हैप्पी विद द सर्विसेज। क्या बात। और सर आपको चांद भाई के बारे में पता कैसे चला? चांद भाई के बारे में मुझे यूट्यूब के थ्रू, प्लस मेरे दोस्त है शाहिद के थ्रू मुझे पता चला और मैं इनसे आके मिला। और कभी भी मुझे कुछ अपार्ट फ्रॉम सीएनजी भी कभी कुछ इशू हुआ है रास्ते में, तो उन्होंने मेरी हमेशा हेल्प की है। तो कभी मैं कहीं फंसा हूँ तो ही इज देयर। तो जो दोस्त हमारे देख रहे हैं उन्हें भी सीएनजी में इंटरेस्टेड बोल के वीडियो देख रहे हैं,
तो लोगों को लगता है सीएनजी बिठाने से पैसे की बचत होती है, थोड़ा डाउट होता है, तो आप क्या कहना चाहेंगे? नहीं, बहुत पैसे बचत होती है। इट जस्ट कि आपकी अगर फिटिंग अच्छी है, आप जहां से भी कराओ, बट मेक श्योर करो कि आपकी फिटिंग अच्छी हो। अगर आपकी फिटिंग अच्छी है तो आपको कोई इश्यू नहीं आएगा और आपको एवरेज भी बहुत अच्छी निकाल के देगी। करंटली जिस हिसाब से पेट्रोल के रेट हैं और आप सीएनजी में बहुत ज्यादा पैसा बचा सकते हो। सो मैंने अभी तक 2 साल में आई थिंक मैंने सीएनजी के जो भी कॉस्ट था वो कव्हर कर लिया है। नक्कीच. तर मित्रांनो, सिंग सरांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलंय. आता तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा. सरांचं जसं मी सांगितलं डेली 50 किलोमीटर अप डाऊन आहे, तर तुमची गाडी सीएनजी वर चालली की तुम्ही पर्यावरणाला पण खूप मदत करणार आहे आणि आपल्या पैशाला खिशाला जे पेट्रोल मध्ये जाणार आहेत ते पण खूप वाचतील. तर सिंग साहेबांनी जसं चांगला डिसिजन घेतला, 2 वर्ष झाले सीएनजी वापरतात. आता तुम्ही पण तो डिसिजन लवकर घ्या. यायचंय कुठे? कार गॅस सेंटर. तो नाव लक्षात ठेवायचंय. चांदबाईला भेटायचंय आणि 1 नंबर गाडीची फिटमेंट इथून नक्कीच आपण करून घेऊ शकतो. थँक्यू. तर मित्रांनो, 1400 किलोमीटर चाललेली गाडी सांगलीहून आलेले मसाळ सर आहेत, ज्यांची ही गाडी आहे, जे ओनर आहेत. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला मी धन्यवाद सांगतो की आपला फीडबॅक तुम्ही व्हिडिओ बघून आलेत. तर इकडं चांदबाईकडे काम कसं झालं तुमच्या गाडीचं? गाडीचं काम 1 नंबर झालंय. पेट्रोलला जेवढं पिकअप होता तेवढा गॅसवर आता पिकअप आहे. आता मी येडा मारून आलो, पण अतिशय चांगलं उत्कृष्ट काम आहे. सर जे आहेत 250 किलोमीटर लांबून आलेत आणि आता 7:30 वाजलेत. तर तुम्ही आता परत जाणार आहे? हा, परत जाणार. तर खूप म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण फक्त 1400 किलोमीटर चाललेली गाडीमध्ये त्यांनी सीएनजी बसवलंय. आणि त्यांना काय म्हणायचं, आता मी पाहिजे बोलत नाही, आपल्या मित्रांना जे सीएनजी बसवायचे त्यांना चांदबाई बद्दल काय सांगायचं? मी पण युट्यूबला व्हिडिओ बघून आलतो, मला माहिती नव्हतं. चांदबाईंनी मला लोकेशन पाठवलं. लोकेशन वरती मी इथं आलो. चांदबाईंच्या पाशी सकाळी बोलणं झालं माझं. अतिशय काम एवढं उत्कृष्ट आहे की शब्दात सांगण्याजोगं नाही. आता मी गाडीचा एक राऊंड मारून आलो. मला पेट्रोल आणि सीएनजी यातला फरकच समजला नाही, कारण पेट्रोल एवढं पिकअप, पेट्रोल एवढं गाडी पळते आहे, एवढं चांगलं वाटलं की काय बोलूच नका. तर म्हणजे तुम्ही एवढ्या लांबून आलो, माझं सार्थक झालं. मन खुश झालंय ना तुमचा? मन खुश झालं. नवीन गाडी घेतली सरांनी आणि त्यांचं काम चांगलं झालंय. याच्या पलीकडे अजून काय पाहिजे माणसाला? तर हा नाव लक्षात ठेवायचं. तुम्ही पण कार गॅस सेंटर चांदबाईचा, आणि जसं मसाल सरांनी एक चांगला डिसिजन घेतलाय, तुम्ही पण तो डिसिजन लवकरात लवकर घ्या आणि आपले पैसे वाचवायला सुरुवात करा. चांदबाई कोण आहेत? मॅजिशियन आहेत. मॅजिशियन हा माणूस जो ओनर आहे, सांगलीहून आला 250 किलोमीटरला. मग काहीतरी त्यांच्या हातात जादू आहे म्हणून ते आले. तर चांदबाई आपल्या मित्रांना काय सांगणार थोडक्यात? एवढंच सांगाल की मी म्हणतो तुम्ही ग्रीन म्हणजे पोल्युशन आहे ते तुम्ही कमी करायला पाहिजे आणि सपोर्ट करायला पाहिजे पोल्युशनला पण. आणि स्वतः तुम्ही सीएनजी बसवलं की तुम्हाला पैसे पण वाचवता येईल तुम्हाला. आणि गाडी आज पेट्रोल 7 रुपये 8 रुपये किलोमीटर गाडी पेट्रोलवर चालते. बरोबर. आणि आपण गाडी बनवली 4 रुपये 4.5 रुपये किलोमीटर चालते ही गाडी. आणि कमीत कमी 40 ते 50% तुम्हाला पैसे वाचवता येईल तुम्हाला. नक्कीच. तर मित्रांनो, आता मला वाटतं मी सरांपासून खूप लांब जमलोय. मला सरांच्या जवळ जावं लागेल, कारण त्यांनी आज कामगिरी तशी केली आहे. फक्त 1400 किलोमीटर गाडी चालवण्यात सीएनजी बसवलंय भाईने. तर त्यांचं कामच त्यांच्याबद्दल पावती देतो. तर तुम्हाला सीएनजी बसवायचं असेल ना, तुम्हाला फक्त एकच नाव लक्षात ठेवायचं आहे. तो नाव बघा, कार गॅस सेंटर. सर, आपला ऍड्रेस कुठे आपल्या मित्रांना सांगा. पुणे, जे कस्टमर आपल्या जे बाहेरचं आहे त्यांना पुणे नाशिक पट्टा टाकायचा. पुणे नाशिक पट्टा कार गॅस सेंटर हे लोकेशन टाकल्यावर डायरेक्ट तुम्ही शॉपवर येऊ शकतो. आणि तुम्हाला काही अडचण असली तर मला कॉल करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, चॅट करा. काही अडचण नाही मला, तुम्ही मला कॉल करू शकतोय सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. आणि इमर्जन्सी असलं तर मला 11, 10:30, 11, 12 पर्यंत कॉल करू शकतोय इमर्जन्सी मध्ये. आणि आपला सोमवारी बंद असतो. सोमवारी बंद असतोय. आणि सोमवारी कोणाला भेटायचं असेल तर मी प्लांटला असतोय, जे मांजरी फाटेल आपलं आहे टेस्टिंग प्लांट आहे. या टेस्टिंगला पण आता आजमला आता सांगितलं पुढच्या व्हिडिओला एक धमाका ऑफर तुम्हाला देणार आहे चॅनल तर्फे. तुम्हाला कोणी पण या चॅनल दाखवा, चांगला डिस्काउंट घ्या, चांगली सर्व्हिस पण घ्या तुम्ही. आणि कुठे पण बसवा, असं म्हणत नाही की माझ्याकडे नाही बसवलं सर्व्हिस नाही देणार. तुम्ही कोणाकडे पण येऊन बसवा, तुम्हाला मी 300 रुपये मध्ये सर्व्हिस चार्ज मध्ये तुम्हाला चांगली सर्व्हिस देईल. लॅपटॉप लावून जे काय असेल तुम्हाला 300 रुपये मध्ये करून देईल तुम्हाला काम मी. नक्कीच. तर मित्रांनो, आता तुमच्या मनात एक महत्वपूर्ण प्रश्न आला असेल जो मी कव्हर नाही केलाय. मला माहिती आहे तो प्रश्न काय. सर, आपण प्राइसिंग का सांगत नाही त्याबद्दल त्यांना सांगा. की प्राइसिंग का सांगत नाही की प्राइसिंग ते टाकीचं एमएस जे म्हणतोय ते कमी जास्त होतोय, त्यामुळे आपण प्राइसिंग सांगत नाही. आणि जे सर्व्हिस बाबतीत तुम्हाला मी प्राइस सांगितलंय हे माझ्याकडून सांगितलंय. चॅनल कोणी पण बघून आलं की मी चॅनल बघितलं 300 म्हणजे लॅपटॉप मी लावतो 500 रुपये घेतोय, आपण 300 मध्ये काम करणार असलं पाहिजे हे तुम्हाला मी माझा शब्द देतोय. आणि टाकी टेस्टिंग केली चॅनल दाखवून मी 1500 रुपये घेतो ना, तर मी 1200 रुपये घेईल, हे माझा शब्द तुमच्यासाठी. आणि कुठलाही आपल्या चॅनलचा कस्टमर असू द्या, कुठेही बसवलं असेल ते मग सांगितलं मी अजबलला बघून आलोय. जसं हे कस्टमरने मला सांगितलंय की मी अजबलला बघून आलोय, त्याला मी 3000चा डिस्काउंट दिला आहे. आणि टाकी फील करून
आपला स्पेशल सर्व्हिस असते, कारण आपली पब्लिक स्पेशल आहे आणि तुम्हाला स्पेशल सर्व्हिसच भेटली पाहिजे, कारण तुम्ही त्याचे हकदार आहे. तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे की सीएनजी लावणे खूप गरजेचं आहे. एकदा तुम्ही सीएनजी लावली ना, तुमची चिंताच मिटून जाईल. डायरेक्टली गाडीची चावी घ्यायची विचारच नाही करायचा, एवढं बजेट फ्रेंडली असतो. तर चांदबाईचं स्वतःचं सीएनजी टेस्टिंगचा प्लॅन पण आहे. आपण एक व्हिडिओ पण तिथं कव्हर केलाय. जर 3 वर्षांनी तुम्हाला टेस्टिंग पण करायची असेल तर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करा, त्यात पण तुम्हाला मस्त डिस्काउंट भेटून जाईल आणि सेम डे तुम्हाला तो चेकिंग करून पण सेम डे भेटेल. आणि जे कस्टमर पुण्यात असेल, जे साईडला असेल, तुम्ही येऊ शकतो डायरेक्ट प्लॅनला. तिथे जाऊन माझा माणूस आहे, माझा नंबर आहे तिकडे. तुम्हाला इमिजिएटली जागेवर तुमचं सर्व्हिस भेटून जाईल, तुमच्या समोर टेस्टिंग करून देईल. आणि जे लोक पीसीएमसी मध्ये आहेत त्यांना असं वाटतं जायला नाही पाहिजे, तुम्ही दुकानवर या, टाकी उघडून घेतो आपण, तुमची सर्व्हिस तुम्हाला जसं प्लांट लावतो तसं इथे पण सर्व्हिस तुम्हाला भेटून जाईल. आणि स्वतः मीच असणार इथं, काही अडचण नाही. आणि कोणाला भेटायचं असेल तर प्लांटला पण सोमवारी मी तिकडे भेटू शकतो तुम्हाला. नक्कीच. मित्रांनो, भाईंच्या बोलण्यावरून एक गोष्ट फक्त सांगायची आहे मला, सीएनजी रिलेटेड काही इश्यू असेल, तुम्हाला तुमची गाडी घेतली आहे, घ्यायची आहे, ऑलरेडी तुमच्याकडे गाडी आहे, तर चांदबाईकडे यायचं, आपल्या चॅनलचा रेफरन्स द्यायचा आणि व्हीआयपी सर्व्हिस तुम्हाला भेटणार आहे चांदबाईकडे. तर याच नोटवर मी सगळ्यांची तुमची रजा घेतो आणि सरांना परत कॉंग्रॅच्युलेट करतो. Thank you, एवढी sir. कमी किलोमीटर चाललेली गाडी. सांगतो अजमल भाई, पुढच्या 1-2 महिन्यात अजून एक आपण असा धमाका देऊ तुमच्या चॅनलसाठी. जे वेगळं काम पण राहील, सीएनजी प्लस सीएनजी टेस्टिंग सोडून अजून काही वेगळं काम करणार आपण. ते अजमल भाईला फर्स्ट ते बोलून तुम्हाला मग सगळ्यांना त्याचा पण डिस्काउंट चांगला दिला आपण त्याच्यात. नक्कीच. आणि मला अजून एक गोष्ट सांगतो मी जाता जाता, चांदबाईना सेकंड हँड कार विकतात, पण हा त्याचा जुना व्यवसाय. तर आपल्याकडे कुठले 2-3 गाड्या आहेत, त्यांना फक्त एक किट देऊन ठेवा. सध्या माझ्याकडे अमेज आहे, डिझेल गाडी आहे 2014 ची, आणि ओमनी सीएनजी आहे 2011 ची, आणि एक i10 आहे माझ्याकडे. असे 3-4 गाड्या आहे माझ्याकडे अजून. ते मी कोणाला कॉन्टॅक्ट करायचं मला करू शकतो, Yes. काही अडचण नाही. आणि कोणाला गाडी पण द्यायची असेल तर आपल्याकडे हक्काने यायचं. जे मार्केटला इस्पेनी कार 24 चे रेट त्याच्यापेक्षा 10,000 जास्त घेऊन जायचं. आता काय मी तुम्हाला हे मुद्दामून विचारू, सरांना खूप जुने आहेत त्या फील्डमध्ये, तर तुम्हाला त्या गाड्यांची पण रिक्वायरमेंट असेल, सरांना कॉन्टॅक्ट करा. सर ते गाड्यांचे तुम्हाला फोटोज पाठवतील आणि तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर ते तुमचं स्वप्न पण चांदबाईकडे नक्कीच पूर्ण होणार आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक. सोबत सगळ्यांनी मित्रांनो आपली काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.